तर हे गाईज व्हॉट्सअप, तर कसे आहात तुम्ही? आज आपला विषय आहे पतंग उडवण्याचा. आज मी पतंग उडवण्यासाठी संस्कारच्या घरी आलो. मी आणि संस्कार आज पतंग उडवायचा प्लॅन बनेला. आता मी वरी आलो. वरी आल्याच्या नंतर आम्ही दोघं पतंग उडवायला सुरुवात केली. माझा पतंग उडणाच गेलता. संस्कारने थोडासा पतंग उडीला त्याचा, मग वारच गेलं. आधी लई वारा आलं तर मग आम्ही आले वारच गेलं. मग आम्ही लई प्रयत्न केला, पतंग काय उडणार. तरी बी आम्ही प्रयत्न करत गेलो. हे बघा, हे असं करा रे पतंगीला, मला म्हणाले उडीव म्हणाले. याची तर काय पतंग उडणार, जराशी उडायली म्हणाले. पतंग उडते, वार नसलं तरी उडीव म्हणाले मला. तर मला म्हणणे याच्यावर चढण पतंग फेक म्हणाले. मग मी वर याच्यावर चढलो, सलापाच्या याच्यावर. आता याच्यावर फेकतो पतंग त्याची, मग उडली तर उडल. त्याच्यावर फेकत आहे मी पतंग. याच्यावर फेकली, जराशी उडली आणि आली खाली डबल. पतंग काय उडणार गेली. मग आपण मी आलो घरी आल्यानंतर 2-3 घंट्यानंतर वारा आला असेल म्हणून वरी म्हाडीवर जातो. आता 5 वाजले. आता म्हाडीवर जातो. म्हाडीवर आलो. पतंग आता इथून घेतो बाजूपासून. इथं पतंग आहे आपली, इथून घेतो पतंग घेतल्यानंतर आलो वरी आल्याच्या नंतर आता पतंग उडतो. पतंग बघा, वरी आल्यानंतर मला वाटलं हे काय झाले, इथं इतकं पाणी सांडलं होतं की नाही सांगताच सोय नाही. इथे इतकं पाणी सांडलं होतं, मला वाटलं टाकीच फुटली काय गिट्ट, पण टाकी फुटली नव्हती. त्या पाईपातून पाणी गळू लागलं. मग मी इकडं आलो या साईडकडं. मग कळालं मग या पतंगची शेपूटच निष्ठली. मग शेपूट बनवली. शेपूट लावण्यासाठी स्टॅपलर घेतलं आणि वरी आलो. तर वरीच डबल वरी आलो. आता इकडं आलो डबल वरी आल्यानंतर आता मी पतंग उडू आलो एकटं, कारण की संस्कार आता बाहेर गेला. एकटं पतंग उडू आलो. कुठं काय पोरं सोरं दिसणार गेली ती कुठं दुसरी बाजूला. मग उडवा म्हणलो. एका हातात मोबाईल धरून पतंग काय उडवाय नाही गेली. कस तरी मग उडू लागलो. वारं पण नव्हतं तरी उडवायचं बघू लागलो. हे बघा,